हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ CETचा तुम्हाला काय करतो आहे तर देतो आहे. तर यात आणखी जी काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स घेणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल्स मी इथे घेतो आहे. ते वॉच करत चला, लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुम्हाला नवनवीन मी व्हिडिओ देत जाईन. इथे एक्झाम्पल तुम्हाला मी देतो आहे बघा. एक इंटिग्रेशन x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx याचे आन्सर काय होईल. तर लक्षात घ्या, इथं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे की अगदी लहानपणापासून आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करत आलेलं आहे. तर त्याचं एक्सपान्शन कसं करतोय बघा. हे बघा, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन होईल x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. आता मी असं एक्सपान्शन का केलं, त्याचं रिझन असं आहे, डिनॉमिनेटरला जे आहे तेच न्यूमरेटरला पाहिजे. डिनॉमिनेटरला जे आहे ते काय पाहिजे, न्यूमरेटरला पाहिजे आहे, असं मला आणायचं आहे. आणि त्यासाठी मी एक्सपान्शन केलं. आणि हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला. फर्स्ट स्क्वेअर मायनस फर्स्ट इंटू सेकंड इज ट्वाइस प्लस सेकंड स्क्वेअर. तुमचा जो लहानपणचा जो फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस AB प्लस बी स्क्वेअर, ते 8वीपासून स्टडी करताय तो फॉर्म्युला यूज केला. त्यामुळं मिळालं काय आपणाला, तर एक्स स्क्वेअर आणि प्लस 1 एकत्र घेऊ शकतो. मला डिनॉमिनेटरला जे आहे ते वर न्यूमरेटरला आणता आलं. ते कसं आणतोय बघा. एक्स स्क्वेअर प्लस 1 सेपरेट करतो, त्याला हा सेपरेट डिनॉमिनेटर देतो, मायनस हा तुमचा जो मायनस 2x आहे तो 2x घेतो आणि त्याला सेपरेट डिनॉमिनेटर देतो एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. समजलं का बघा. काय केलं बघा, तर याचं एक्सपान्शन केलं, त्याच्यातला एक्स स्क्वेअर प्लस 1 हा सेपरेट केलं आणि मायनस 2x जो आहे तो सेपरेट करून त्याला मी डिनॉमिनेटर दिलं. आता बघा, इथं या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला तुमच्याकडे इथं 2 ब्रॅकेट्स आहेत, तोच ब्रॅकेट इथं 1 आहे, एक ब्रॅकेट कट झाला. म्हणजे तुमच्याकडे काय राहिलं, काय बघा, 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 dx मायनस इथं तुमच्याकडे काय राहिले बघा, इंटिग्रेशन 2x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हेच याचा विषय संपून टाकू. टॅन इनव्हर्स हा फॉर्म्युला आहे, टॅन इनव्हर्स ऑफ x. आता बघायचं आपल्याकडे टॅन इनव्हर्सचे आन्सर कुठं आले, तर इथं कॉट इनव्हर्स आहे, हा कट झाला. हा कॉट इनव्हर्स आहे, हाही कट झाला. राहिला कुठं, सी आणि डीमध्ये ऑप्शन आहे. आता सी आणि डीमध्ये सी का डी एवढं आपल्याला शोधायचं आहे. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आपल्याकडे आलेला आहे, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आहे. ह्या दोन्हीमधलं ॲन्सर काय असेल आपण पाहूया. आता आपण पुढे जाऊया. त्या दोन्हीतलंच ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. आता मला सांगा, इथं बघा, हा डिनॉमिनेटर जो आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येते आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येते. म्हणजे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. हा मायनस मी इथं दिलेला आहे, हा मायनस इथं दिलेला आहे. मग डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर तुमच्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असा आहे बघा, 1 एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 एक्स. म्हणजे काय बघा, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे की नाही इथं, म्हणून त्याचं इंटिग्रेशन -1/x फक्त 1/x. मग इथे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह वर आलं तर याचं मी आन्सर काय करणार आहे, -1/x. म्हणजे हा फक्त एवढाच ब्रॅकेट. लक्षात घ्या, या फॉर्म्युल्याचा वापर केला मी. इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर dx इक्वल टू -1/x. मग या म्हणजे थोडक्यात काय, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन -1/x. आणि इथं बघा, तर इथं तुमच्याकडे आलं बघा, हा मायनस मायनस काय होणार आहे, माझा प्लस होणार आहे. तर प्लस या दोघातलं कुठं आहे बघायचं, तर ते प्लस इथं आहे, हे तुमचं ऑप्शन. मायनस आणि प्लसमध्ये गोंधळ होता आपला, तर हा प्लस म्हणजे त्याचा आन्सर. समजलं. आता पुढे जाऊया. क्वेश्चन काय आहे पहा, क्वेश्चन काय आहे पहा. हे बघा, इफ the slope of one of the line given by ax square plus 2hxy plus by square equal 0 is
4 times the other line. सिंपल थिंग आहे. हे बघा, यामध्ये किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत. पण ह्यामध्ये 2 लाईन्स आहेत, त्यातली एकीचा स्लोप m1, दुसरीचा स्लोप m2, पण 1 लाईन स्लोप ऑफ लाईन इज 4 टाइम्स द अदर. हे त्यांनी दिलेलं आहे. इट इज द गिवन. फर्स्ट लाईन स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इज 4 टाइम्स द अदर असं तुम्हाला दिलेलं आहे. आणि मग मी काय म्हणतो बघा, तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. हा जो 4 टाइम्स 4चा स्क्वेअर किती? 16 कुठं आहे तेवढा ऑप्शनमध्ये शोधा. फर्स्ट पहिल्या ऑप्शनमध्ये नाही, सोडून द्या, ते नसणार आहे आन्सर. सेकंडमध्ये आहे, नाही, सोडून द्या. थर्डमध्ये आहे बघा 16, फोर्थमध्ये 16. आता ह्या दोघांच्यामध्ये ॲन्सर काय असेल हे आपणाला शोधायचं आहे. त्यासाठी बघा, त्यासाठी आता आपल्याला सी आणि डीमध्ये ऑप्शन शोधायचं आहे. 2 तर ऑप्शन कट झालेत. त्यासाठी काय करायला पाहिजे? ही तुमच्याकडे कंडिशन आहे. बट यू नो m1 प्लस m2 इक्वल टू -2h/b अँड m1 m2 इक्वल टू a/b. हे फॉर्म्युले आहेत. हे काय आहेत? तर फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. तर इथे मी m1ची व्हॅल्यू काय ठेवतो? m1ची व्हॅल्यू काय ठेवतो? 4m2 ठेवतो. 4m2 प्लस m2 इक्वल टू -2h/b. आणि मग हे लक्षात घ्या, हा 4 + 1 4m2 प्लस m2 किती झाला? 5m2. तो 5 इकडे ट्रान्सफर केलो तर m2 इक्वल टू -2h/b म्हणजे 5b. आता ही व्हॅल्यू m1ची व्हॅल्यू इथेही ठेवायची आहे. 4m2 इंटू m2 इक्वल टू a/b. मग हे बघा 4m2 स्क्वेअर इक्वल टू a/b. आणि m2ची व्हॅल्यू इथं जर आपण ठेवली तर 4 - 2h/5b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a/b. ठीक आहे. आणि मग ह्याचा स्क्वेअर केला तर 4 याचा स्क्वेअर 4h² डिवायडेड बाय 25b स्क्वेअर इक्वल टू a/b. एक b, एका बीला दोन्ही बाजूचा कॅन्सल केलो तर आता आन्सर काय मिळतंय बघा, 25ab आहे बघा. 4 × 4 16h² इक्वल टू 25ab. आणि हा ab इकडे ट्रान्सफर केला की 16h² मायनस 25ab मायनस असलेला तुमचा ह्या 2 ऑप्शन जे तुमचे शिल्लक राहिले होते त्या 2 ऑप्शनमधला तुमचा ऑप्शन असणार 16h² मायनस 25ab. हे त्या एक्झाम्पलचं डी हे ऑप्शन आन्सर आहे. समजलं? आता 14th एक्झाम्पल पहा. बायनॉमियल NP n इक्वल टू 10 p इक्वल 0.5 EXची व्हॅल्यू काढायची आहे. EXचा अर्थ आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि त्याचा फॉर्म्युला NP. तुम्हाला मी म्हटलं की फॉर्म्युल्यावर जास्त वर्क करा, फॉर्म्युले तोंड पाठ करा, रात्रंदिवस झोपू नका, फॉर्म्युले पाठ करा. तर EX इक्वल टू NP. तर n किती दिले तुम्हाला? 10 दिला आहे. p किती आहे तुमच्याकडं? 0.4. सो 10 × 0.4 therefore 40. 4 10s are 40. 1 पॉईंट दिला म्हणजे 4 हे आन्सर तुमचं असलं पाहिजे. सी ऑप्शन तुम्हाला असला पाहिजे. लक्षात तुम्हाला काय पाहिजे आहे? EX मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू, NP लक्षात घ्या NP. इथंच तुम्हाला आणि काय विचारू शकतील? व्हेरियन्स ऑफ एक्स विचारू शकतील. तेव्हा NPQ हा फॉर्म्युला आहे. इथंच तुम्हाला काय विचारू शकते? स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स तो फॉर्म्युला आहे. व्हेरियन्स ऑफ एक्स हे 2 फॉर्म्युले एक्स्ट्रा म्हणून लक्षात ठेवा. जिथं विचारते तिथं हा फॉर्म्युला वापरायचा. पण गंमत अशी असते, तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये n दिला आहे, p दिला आहे, q शोधायचा आहे. तर तो q शोधताना नेहमी q इक्वल टू 1 - p असं करून तो q शोधून काढून यात व्हॅल्यू ठेवायची. आपला आन्सर मिळालेला आहे. समजलं? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये. आता इथं पहा, A is a non-singular matrix of the order 3. Then adjoint of A. लक्षात घ्या, adjoint of A is always
डिटर्मिनंट ऑफ ए तर तो फॉर्म्युला असा असतो. तुम्हाला थोडक्यात सांगतो फॉर्म्युला कसा आहे तो. तर तो फॉर्म्युला हे बघा. तर तो फॉर्म्युला ॲडजॉइंट ऑफ ए हे बघा ॲडजॉइंट ऑफ ए हा जो फॉर्म्युला आहे तो नेहमी असा असतो. डिटर्मिनंट ऑफ a(n-2a) असा फॉर्म्युला असतो. तर n मीन्स काय, हा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. डिटर्मिनंट ऑफ a(n-2a) आणि n कोण आहे, n मीन्स ऑर्डर किती आहे तुमच्याकडे, 3 आहे. म्हणून डिटर्मिनंट ऑफ n मीन्स 3 - 2a. सो 3 - 2 काय झाला 1 आणि हे म्हणून तुमचा ऑप्शन किती आहे बघा. हा समजलं. एवढे हे जर क्वेश्चन तुम्हाला जर लक्षात आले असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणखी तुम्हाला नवीन रोज व्हिडिओ मी देत जाणार आहे. 2-2, 3-3 व्हिडिओ देणार आहे. छोटे देतो म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. ओके, थँक्यू.